नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय आणि खूप महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेभिमुख घटना या ठिकाणी आपण बघणार आहोत। ओके, मग त्यामध्ये राज्यसेवा, पोलीस भरती, PSI, ASO, तलाठी, सरळ सेवेचे सगळे एक्झाम, आरोग्य सेवक सहित सगळं असणार आहे। बघा काही नावं तुम्ही या ठिकाणी बघतायत: क्लाइव्ह, हेस्टिंग, कॉर्नवालिस, बेंटिंग, डलहौसी, कॅनिंग, मिंटो, लिटन, रिपन, डफरीन, कर्झन, मिंटो, माउंटबॅटन। मित्रांनो, हे काही विशेष नावं आहेत। यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही एक एक दोन दोन घटना अशा आहेत, काही इतर गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हाईसरॉयच्या, ज्या आपल्याला या ठिकाणी बघणे अनिवार्य आहे। तर चला या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुमचे खूप जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत, या कंटेंटमधून कव्हर होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येथे तुमच्या सर्वांसाठी आहे, तो म्हणजे तुम्हाला ई बुक्स आपण फ्रीमध्ये देतो आहोत। तुम्हाला या ठिकाणी आपण लाईव्ह लेक्चर्स फ्री घेतो आहोत। आपण 9 PM ला दररोज मराठी व्याकरणाचे लाईव्ह घेतो आहोत, प्रश्नोत्तरांचं सेशन, आणि 10 PM ला GK किंवा GSचं सेशन आपण डेली घेतो आहे। तुम्हाला या दोनही लाईव्हला हजर राहायचं आहे। लाईव्हची स्क्रीनशॉट पाठवली की तुम्हाला हे व्हॉट्सअपला ई बुक्स फ्री येऊन जातील। मात्र तुम्हाला त्यासोबत आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे MPSC स्पर्धा विश्व तेही जॉईन करायचं आहे। तुम्हाला लिंक खाली दिली आहे, आपल्या लाईव्हच्या सुद्धा लिंक खाली आहे। लाईव्हला हजर राहा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी सगळे ई बुक्स फ्रीमध्ये मिळवा, जे की तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। पुढचा मुद्दा आहे, काही जण या ठिकाणी विविध कोर्सेसला ॲडमिशन्स घेत आहेत। त्यांचं म्हणणं की सर आम्हाला काही डिस्काउंट द्या। तुम्हाला ऑलरेडी आपण 20, 25, 30% डिस्काउंट दिलेला आहे। मात्र लाईव्ह TN जे विद्यार्थी आपल्या लाईव्हला आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त 10% डिस्काउंट या ठिकाणी भेटणार आहे। लाईव्ह TN हा कोड वापरा। राज्यसेवेचा कोर्स 2 वर्षाचा आहे, PSI ASOचा 2 वर्षाचा, पोलीस भरती 1 वर्ष, तलाठी 1 वर्ष आणि सरळ सेवेचा 1 वर्षाचा कोर्स आहे। ओके, चला आपण आजच्या मुद्द्याकडे वळूया, आजच्या विषयाकडे वळूया। आपला पहिला या ठिकाणचा गव्हर्नर म्हणूया आपण, रॉबर्ट क्लाइव्ह, ज्याला बंगालचा गव्हर्नर असं म्हणून आपल्याला ओळखावं लागणार आहे। काय? बंगालचा गव्हर्नर। मित्रांनो, नेमकं ही सुरुवात वगैरे कशी, या सगळ्या बाबी थोडेसं सुरुवातीला मी याच्यावर चर्चा करणार आहे। बंगालचा गव्हर्नर नेमकं घडतंय काय हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी थोडक्यात ब्रिटिश सत्तेची स्थापना होते। हा जो क्लाइव्ह आहे हा एक 1757 ते 60 या कालावधीत राहतोय सुरुवातीला, नंतर पुन्हा 1765 ते 67 हा त्याचा कालावधी आहे। मग ही स्थापना जी म्हणतोय ना आपण, याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, तुम्हाला ब्रिटिश याची स्थापना म्हणताना इथे 2 लढाया लक्षात ठेवायच्या आहे। एक म्हणजे प्लासीची लढाई, ओके, जी 23 जून 1757ला झाली पहिली, आणि दुसरी म्हणजे बक्सारची लढाई, कारण की या 2 लढायांमध्ये या सगळ्या बाबी दडलेल्या आहेत। बक्सारची लढाई जी 22 ऑक्टोबर 1764ला झालेली आहे। या 2 लढाया आणि मग भारतावर आणि भारतातल्या विशेषतः बंगाल प्रांतावर ब्रिटिशांचं नियंत्रण, आणि मग बंगालमध्ये प्रशासक नेमायचा आहे। तो प्रशासक पाठवला आहे रॉबर्ट क्लाइव्ह। रॉबर्ट क्लाइव्ह म्हणल्यावर पहिलं काय लक्षात ठेवायचं आम्हाला, की हा बंगालचा पहिला गव्हर्नर आहे। इथे फक्त गव्हर्नर म्हटलं जातं, गव्हर्नर हा शब्द इथे, ओके। याला इंग्रजी सत्तेचा भाग्यनिर्माता असंही म्हटलं जातं। याने जी व्यापारी कंपनी होती, थोडक्यात आपण बघतो ईस्ट इंडिया कंपनी, जी एक व्यापारी कंपनी आहे, ओके, 31 डिसेंबर 1600 सुरू झाली। राणी एलिझाबेथ याने 15 वर्षासाठी परवाना दिली। कंपनी व्यापारी कंपनीचं रूपांतर हा जो क्लाइव्ह आहे तो तिला थोडंसं राजकीय सत्तेमध्ये या ठिकाणी आणतोय। हा मुद्दा इथे क्लाइव्हच्या बाबतीत लक्षात ठेवा। जो ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये घालतोय असं क्लाइव्हबद्दल आम्हाला म्हणावं लागतं। ओके, मुद्दे महत्त्वाचे आहेत, आपल्याला पुढे या ठिकाणी जावं लागतं। क्लाइव्ह संदर्भात आणखी जर बघायचं झालं तर एक सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघतोय बंगालमध्ये जो सिराजुद्दौला होता, नवाब सिराजुद्दौला, याच्या काळात ती याची अंधार कोठडीची घटना घडली। ओके, अंधार कोठडीची घटना घडती आणि मग हे मद्रासला होती सुरुवातीला क्लाइव्ह वगैरे, हे मद्रासून तिथे जात आहेत याच्यामध्ये कोलकाता जिंकून घेत आहेत, आणि अलीनगरचा तह या सिराजुद्दौला हाला हरवून अलीनगरचा तह याच्यावर लादतायत। इथे विविध अटी लादल्या जात आहेत, समझोता होतोय, आणि त्या ठिकाणी ब्रिटिश सत्ता जी आहे ती इथे स्थापन होते। पुढे मग प्लासीची लढाई आहे, ज्याच्यामध्ये क्लाइव्ह काय करतोय, त्या सिराजुद्दौलाच्या काही लोकांना फितूर करून घेतोय, आणि पुढे मग मीर जाफरला सेनापती बनवतो। बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या। मात्र क्लाइव्हचं महत्त्व वाढतं कुठून आहे? क्लाइव्हचं महत्त्व इथूनच वाढतं की जी प्लासीची लढाई आहे, प्लासीची लढाई जी आहे ती जिंकली, ती कशीही जिंकू द्या, कट कारस्थानांनी जिंकू द्या, कारण की प्रत्यक्ष लढाई तिथे झालीच नाही।
जो मेन याचा सिराजुद्दौलाचा जो मुख्य सेनापती आहे मीर जाफर, तो फितूर होऊन गेला. ओके, लढाई झाली नाही, मात्र या लढाईने क्लाईव्हचं महत्त्व वाढलं. क्लाईव्हला त्या ठिकाणी एक चांगला प्रशासक म्हणून मान्यता मिळाली. पुढे मग याची बक्सारची लढाई आहे, तिथे आपण बघतोय क्लाईव्हचं महत्त्वाचं योगदान आहे. या सगळ्या बाबी आता क्लाईव्ह पुढे जाऊन का लक्षात ठेवावा लागतो आम्हाला. क्लाईव्ह आपण बघतोय की या ठिकाणी 1757ला आला. ओके, 1757 ते 60ला तो पुन्हा वापस गेला होता ब्रिटनला. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला तो मी याचा तह सांगितलं तुम्हाला, ज्याला आपण अलाहाबादचा तह असंही म्हणतोय. ओके, 1765चा हा जी बक्सारची लढाई आहे ना, त्याच्यानंतरचा तह लक्षात राहू द्या, अलाहाबादचा तह. कारण इथून फार महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत. अलाहाबादचा तह 1765चा, इथे पराभूत कोण आहे? अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मोगल बादशाह शाह आलम हे पराभूत आहेत. मग यांच्या विरोधात हा तह लादला जातोय. इथे बरेचशा अटी आहेत. अयोध्येच्या नवाबाबरोबर वेगळा तह होतोय, मोगल बादशाहबरोबर वेगळा तह होतोय. ओके, त्यांना काही प्रदेश त्या ठिकाणी म्हणजे दिले जात आहेत, काही त्यांच्याकडून बळकावले जात आहेत. बऱ्याच बाबी या ठिकाणी आहे. आणि मग इथे क्लाईव्ह आणतोय दुहेरी राज्यव्यवस्था. क्लाईव्ह म्हणलं की आम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची, ती म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो मी, दुहेरी राज्यव्यवस्था काय आहे, कधी आली. पहिला मुद्दा 1765ला आली. पहिला मुद्दा काय आहे? 1765ला आली. दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये दोन भाग कोणते आहे मित्रांनो? पहिला भाग म्हणजे जे दिवाणी अधिकार आहे. दिवाणी म्हणजे काय ते लक्षात घ्या. बरेच जण तुम्ही हे शब्द ऐकतात. दिवाणी म्हणजे महसुली अधिकार, कर गोळा करण्याचे अधिकार. आणि दुसरे होते फौजदारी अधिकार, जे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. दोन अधिकार. या क्लाईव्हने काय केलं, दिवाणी अधिकार आपल्याकडे घेतले आणि हे कायदा व सुव्यवस्थेचे अधिकार नवाबाकडे ठेवले. नवाबाला नामधारी, म्हणजे तू आम्हाला महसूल गोळा करून दे, आम्ही सत्ता चालवणार. म्हणजे वरून दिसताना भारतीयांना वाटणार अरे सत्ता नवाबाची आहे, मात्र पैसा कोण घेतोय? सगळं क्लाईव्ह घेतो आहे. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि याचे परिणाम एवढे वाईट झाले की ती बंगाल, बिहार, ओरिसा, बघा बंगाल, बिहार आणि ओरिसा हे जे तीन प्रांत होते, इथे अत्यंत त्या ठिकाणी अनागोंदी माजली. व्यापारी जे आहे उर्मटपणे वागायला लागले, अधिकारी मोठ्या प्रमाणावर खाजगी व्यापार करायला लागले, भ्रष्टाचार करायला लागले. या सगळ्या बाबी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये ही व्यवस्था जर बघितली तुम्ही 1765 ते 1772 या कालावधीमध्ये चालते. ओके, 72मध्ये मग नंतर जो येणार आहे वॉरन हेस्टिंग, तो दुहेरी राज्यव्यवस्था बंद पाडणार आहे. ओके, त्याच्या काळामध्ये मग तो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आपण तेही बघणार आहोत. बघा पुढचा गव्हर्नर या ठिकाणी महत्त्वाचा आहे, ज्याला आपण वॉरन हेस्टिंग्ज म्हणतोय. ओके, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे हे वॉरन हेस्टिंग. जर मध्ये आपण जर बघितलं 1767 ते 69मध्ये वेरेल्ट आहे, नंतर कोर्टिएरा आहे. मात्र नंतर या ठिकाणी याची नियुक्ती होती. वॉरन हेस्टिंगची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. 1772मध्ये हा येतोय. बघा हा मुद्दा लक्षात ठेवा. 1772-73मध्ये आहे फक्त हा, पण तरी याचं नाव घेतलं जातं इतिहासामध्ये. कारण की याने बरेच जण जे आहेत ना, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासन जे आहे, कंपनीचं प्रशासन, ते सुधारण्यामध्ये फार महत्त्वाचं वाटा आहे. आणि याचं लक्षात ठेवायचं म्हणजे कलेक्टर पदाची निर्मिती याने केली. याच्या आधी काय होतं मग? कलेक्टरच्या आधी काय होतं? तुम्ही जर उद्या विचारलं मला की कलेक्टरच्या आधी काय कशी व्यवस्था होती, तर कलेक्टरच्या आधी नायब दिवाण नेमलेले होते. नायब दिवाण कोणी? क्लाईव्हने. हे नायब दिवाण काय करणार? दोन नायब दिवाण होते, ते त्या ठिकाणी सगळं खालच्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणार, पैसा शासनाला आणून देणार. मात्र याने ते बंद करून टाकलं. कलेक्टरची नियुक्ती केली, प्रत्यक्ष कंपनीकडे व्यवहार घेतला. याने आणखी एक बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली होती. बघा वॉरन हेस्टिंगबद्दल आपण हे बघतो मित्रांनो. सगळे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. आणि याच्यावर जे जे प्रश्न येतात ते सगळे आपण आज रात्री 10 PM लाईव्ह लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, 9 PM सुद्धा मराठी व्याकरणाचा आहे. दोन्ही लेक्चर अटेंड करा. दोघांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बोर्ड ऑफ रेव्हेन्यू कशासाठी असं जर तुम्हाला उद्या विचारलं, तर जे जमीन महसूल व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी यांनी काम केलं. जकात नाक्याची व्यवस्था यांनी केली, करामध्ये कपात केली. न्यायव्यवस्था, जिल्हा स्तरावर न्यायव्यवस्था स्थापन करणारा व्यक्ती कोण? वॉरन हेस्टिंग्ज. बघा जिल्हा स्तरावर न्यायव्यवस्था. आणि त्याच्यामध्ये कलेक्टर या पदाकडे तेव्हा जर बघितलं तुम्ही, कलेक्टरकडे दिवाणी हे न्यायालयीन अधिकार सुद्धा या मुख्य येतो कलेक्टर त्या ठिकाणी. जिल्ह्यामध्ये जी न्यायालयीन व्यवस्था त्यांनी केली त्यावेळेची, ते म्हणजे एक दिवाणी न्यायालय असायचे आणि दुसरे फौजदारी न्यायालय असायचे. दिवाणी आणि फौजदारी न्यायालय हे दोन न्यायालय होते. मग या ठिकाणी जे फौजदारी न्यायालय आहे, इथे काझी, मुफ्ती, 2 मौलवी असे अधिकारी असायचे फौजदारी न्यायालयामध्ये. ओके, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे त्याच्यात मग त्यांच्या कामकाजावर सगळी देखरेख वगैरे कलेक्टर करणार. म्हणजे मुलकी प्रशासन जे आहे ना, त्याच्यामध्ये एक सुबद्धता आणण्याचं काम या ठिकाणी हेस्टिंगने केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या कालावधीतलं घटना म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. आणि याच्यानुसार आपण बघतो पुढे मग सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे.
तो गव्हर्नर जनरलचं एक त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यही त्या ठिकाणी नेमतोय. ओके, हा नियामक कायदा जो आहे 4 सदस्यांचं एक कार्यकारी मंडळसुद्धा आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट, जी घटनात्मक इतिहास म्हणतो आपण, तो इथून सुरू होतोय. भारताच्या घटनेचा जो म्हणजे उगम म्हणतोय आपण, तो इथे. पुढे मग आपण बघतो मग पिट्स इंडिया ॲक्ट असेल, इतर सनदी कायदे वगैरे होत गेले, त्याच्या दुरुस्त्या होत गेल्या, त्या आम्हाला माहीत असल्या पाहिजे. ओके, महत्त्वाच्या बाबी आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं आता इथे काय होतं, हा जो 1773चा ॲक्ट आहे, इथे एक सगळ्यात महत्त्वाचा बदल होतो. जो आधी आपण बंगालचा गव्हर्नर होता बघा, हा बदल तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. हा जो बंगालचा गव्हर्नर होता ना, आता हा काय झाला, हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला बघा. संपूर्ण भारताचा गज बनतोय हा, संपूर्ण भारताचा गज. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथपर्यंत हेस्टिंगच्या बाबतीत मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवावं. ओके, पुढे जाऊया आपण. इथे काही तुम्हाला असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे बघा, म्हणजे मग या गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये कोण कोण आलं, तर त्या ठिकाणी हा बंगालमध्ये जरी राहत असला, मुख्य नियंत्रण बंगालहून जरी असलं, तरी इथून आणखी दुसरं मुंबई आणि मद्रास हे प्रांतसुद्धा जे आहे ते या गव्हर्नर जनरलच्या अंडरमध्ये आले या 73च्या कायद्यानुसार. पुढे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपण पाहिली. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर मग तो वारन हेस्टिंग. ओके, तो एक म्हणजे वन लाईनर ज्याला म्हणूया आपण, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तो विचारला जातो, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि इथे एक ठरलं की दर 20 वर्षांनी काय करू, आम्ही या कायद्याचं अवलोकन करू. पुढे मग ते आपण बघतोय चार्टर ॲक्ट्स येत जात आहेत. ओके, हा वारन हेस्टिंग जो आहे मग बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून हा कधीपर्यंत राहतोय, हा 1773ला या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आला, हा 1785पर्यंत राहतोय इथे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून. याच्या काळात बऱ्याच गोष्टी मग पुढे पहिले मराठा इंग्रज युद्ध आहे, सालवाईचा तह आहे 1782चा, तो सालवाईचा तहही तुम्हाला माहीत असला पाहिजे. 1784चं तुम्हाला सांगितलं मी पिट्स इंडिया ॲक्ट आहे. याच्या काळातले महत्त्वाच्या बाबी आहे, त्याच्यामध्ये मग ते बोर्ड ऑफ कंट्रोल त्याच कालावधीत झालं आहे, ते माहीत असलं पाहिजे. एवढ्या बाबी वारन हेस्टिंगच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो, वारन हेस्टिंग झाल्यानंतर पुढे लॉर्ड कॉर्नवॉलिस हे नाव आम्हाला लक्षात ठेवावं लागतं. याच्या काळात फार महत्त्वाच्या घटना घडल्या. याचा कालावधी तुम्ही जर बघितलं 1786 पासून जवळपास 93पर्यंत आहे. कॉर्नवॉलिसच्या काळात बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 1793चा सनदी कायदा. ओके, 1793चा सनदी कायदा हा लक्षात ठेवायचा आहे. इथे काही नवीन महसूल पद्धती, हा कॉर्नवॉलिस न्याय खात्यामध्ये सुधारणा करतो. न्याय खाता याच्या संदर्भात याचा तो कॉर्नवॉलिस कोड लक्षात ठेवा, कोड. कॉर्नवॉलिस संहिता, मग एक संहिता कशा संदर्भात आहे, प्रशासनाची मूलभूत चौकट या कॉर्नवॉलिसने तयार केला. म्हणजे याला उद्या तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतामधील मुलकी नोकरशाही जी आहे, आपण जे सध्याची म्हणतोय ना IAS सिस्टीम वगैरे, ही जी मुलकी नोकरशाही आहे हिचा निर्माता कोण, 1793मध्ये याने ती कॉर्नवॉलिस संहिता आणली. ओके, अत्यंत जिल्हावार विभागणी जी म्हणतो ना, जिल्ह्यांची निर्मिती जी आहे ही याच्यापासून आहे. आणि कॉर्नवॉलिसचं सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेभिमुख जर बघायचं झालं तर काका तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं. काय काका हे शॉर्टकट. कॉर्नवॉलिस कायमधारा, आणि या कायमधारा पद्धतीवर आपण खूप चर्चा करतो, खूप सारे प्रश्न येतात. 1793ची सुरुवात आहे. यामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतामध्ये ही कायमधारा येते. 3 प्रांत लक्षातच ठेवायचे, बंगाल, बिहार आणि ओरिसा. सुरुवातीचा काळ आपण बघतोय की या तिघांवरच यांचं नियंत्रण आहे मुख्य. तिथे ही पद्धत सुरू होते. महसूल जवळपास 45 ते 55% एवढं त्या ठिकाणी महसूलाचा रेट आहे, टॅक्सेशन रेट आहे. आणि मग हे जमा कोण करतंय कर या ठिकाणी कायमधारामध्ये, तर जमीनदार जमा करतायत, म्हणून हिला जमीनदारी पद्धती असंही म्हटलं जातं. जमीनदारांना महत्त्व आहे या ठिकाणी, जमीनदार आहे त्या ठिकाणी मग इंग्रजांची बाजू घेत आहेत. या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. इथे न्यायव्यवस्था जास्त कार्यक्षम बनते. प्रश्न आलेला UPSCला सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर या काळातलं बघा, आता कायमधार आपला आलं आहे म्हणून इथे 2 मुद्दे तुम्हाला क्लिअर करतो. एक म्हणजे रयतवारी पद्धतीबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय माहीत असलं पाहिजे रयतवारीबद्दल, रयतवारी ही थॉमस मनरो, बघा एक नाव आहे मनरो आणि दुसरं नाव आहे कर्नल रीड. मनरो आणि रीड यांनी रयतवारी सुरू केली, हे तुम्हाला इथे माहीत असलं पाहिजे. मग ही रयतवारी कुठे होती, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे मुंबई, दुसरं मद्रासमध्ये सुद्धा आहे. ओके, मुंबई प्रांत आणि मग महाराष्ट्रातला काही भाग. आता मुंबई प्रांत महाराष्ट्रात तुम्ही म्हणाल काय आहे, थोडेसे तिथे फरक आहेत. महाराष्ट्रामध्ये काही इतर बाबी आपण बघतो आहे. त्या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातला भाग तिथे येतो आहे. जिकडे नागपूरचा काही भाग आपण बघतोय मध्य प्रांतात सुद्धा आहे, पण महाराष्ट्राचा भाग म्हणूया आपण त्याला. ओके, रयतवारी पद्धतीबाबत पुढे जर बघितलं तुम्ही, महालवारी पद्धती एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. महालवारीबद्दल फक्त एक लहानसा मुद्दा लक्षात ठेवा. महालवारी म्हणलं की मॅकेन्झी. ओके, आणि महालवारी म्हटलं की तुम्हाला आणखी एक लक्षात, इथे मम लक्षात ठेवून घ्या, मम किंवा मामा बस. ओके, तिकडे जसं काका होतं तसं इकडे मामा, मामा तेवढं लक्षात ठेवा.
कुठे तर उत्तर भारतामध्ये, मुख्यत्वे उत्तर भारत. ओके मित्रांनो, आता महालवारीमध्ये काय हो, इथे तुम्हाला एक गाव एक महाल एकत्रित त्या ठिकाणी महसूल गोळा करून देणार आहे. एक सामूहिक करार आहे या ठिकाणी. रयतवारीमध्ये जनता डायरेक्ट देणार सरकारकडे. कायम दरामध्ये जमीनदार मध्यस्थी आहे. मुद्दे लक्षात घ्या, सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित माहीत असल्या पाहिजे. तर क्वार्नवालीच्या बाबतीत मला वाटतं एवढ्या बाबी माहीत असाव्या. आपण पुढे जातोय. पुढे लॉर्ड वेलस्ली, गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली. मित्रांनो, वेलस्ली म्हटलं की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एकदम जे माहीतच असावं. आता याचा कालावधी जर बघितलं तुम्ही 1798 ते 1805 पर्यंत आहे बघा. याच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तैनाती फौज. तैनाती फौजेचा जनक म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय, तर आम्ही वेलस्लीला ओळखतो आहे. इकडे फोटोंवर लक्ष देत चाला. तुमच्यासाठी फोटो का घेतोय मी की बाबा तुम्हाला माहीत असलं पाहिजे कसा रुबाब होता त्यांचा, कसे राहायचे. मग याच्या काळात इंग्रज म्हैसूर युद्ध आहे. टिपू सुलतान 1799ला आपण बघतोय मच्छलीपट्टणमच्या युद्धामध्ये मारला जातोय. दुसरे इंग्रज मराठा युद्धसुद्धा याच्या काळात आहे. वसईचा तह 1802चा, ज्यामध्ये दुसरा बाजीराव पेशवा तैनाती फौजीची स्वीकार करतोय. प्रश्न आले अनेक वेळा. मग ही तैनाती फौज काय होती यावर प्रश्न आहे. बरोबर, तैनाती फौज नेमकी काय होती यावर प्रश्न आहे, किंवा तिचा स्वीकार कोणी केला, कसा होत गेला, बरेच बाबी. याच्यामध्ये काय व्हायचं, इंग्रज ब्रिटिश जे आहे ना, ब्रिटिश लष्कर असणार बघा. ब्रिटिशांचं लष्कर ते काय देणार, भाड्याने देणार भारतीय राज्यकर्त्यांना. बाबा आमचं लष्कर तुमच्या राज्यात ठेवा, त्यांचा पगार वगैरे सगळं तुम्ही करा. मात्र तुम्हाला इतर कोणाशी जर काही करायचं असेल, बोलणं चालणं, इंग्रज मध्यस्थीच असले पाहिजे. ओके, तुम्हाला एकतर रोख रक्कम द्यावी लागेल किंवा एखादा प्रदेश आम्हाला तोडून द्यावा लागेल. मग या तैनाती फौजेबद्दल आणखी एक प्रश्न विचारला जातो. तैनाती फौज सर्वात आधी कोणी स्वीकारली. त्या ठिकाणी हैदराबादचा निजाम, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निजामाने 1798मध्ये सगळ्यात आधी स्वीकारली. नंतर मग म्हैसूर 1799मध्ये स्वीकारतंय. मराठे पुढे स्वीकारतायत, अवध स्वीकारतंय, बरेच आहेत. हळूहळू पुढे तो स्वीकार वाढत गेलेला आहे. तैनाती फौज. ओके, इंटरेस्टिंग मुद्दा होता. एक अफलातून अशी पद्धत होती. वेलस्ली त्याचं टार्गेट होतं की मला देशामध्ये आपली सत्ता ही सर्वोच्च स्थानी न्यायची आहे. मला कोणत्याही पद्धतीमध्ये ब्रिटिशांना एकदम वरच्या स्टेपवर नेऊन ठेवायचं आहे, हे त्याचं टार्गेट होतं आणि त्यांनी ते केलं. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंग. बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आता बेंटिंग म्हटलं की आम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. बेंटिंग म्हटलं की बस सतीबंदी लक्षात ठेवा. याचा कालावधी बघा 1828 ते 1833 आहे. 28 ते 33. आणि याच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची घटना ही आहे सतीबंदी कायदा 1829चा. मग या ठिकाणी याला मुख्य त्या ठिकाणी हे कोणी केलं आहे, तर आपले राजाराम मोहन रॉय यांनी सपोर्ट केला आणि हा कायदा बनवण्यासाठी मजबूर केला. तो मुद्दा लक्षात ठेवा. दुसरं 33मध्ये सनदी कायदा पुढे 1833चा, ज्यामध्ये कायदे सदस्य मेकॉलेला नेमल्या जाते. ओके, ते आणि 33च्या कायद्यानुसार आपण बघतोय की बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे तो भारताचा गव्हर्नर जनरल बनतोय. आणि मग हा बेंटिंग पहिला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागतो. बेंटिंग 1828 ते 1833 अत्यंत महत्त्वाचं. पुढे या ठिकाणी डलहौसी तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. डलहौसी महत्त्वाचा आहे. ओके, आता बेंटिंगच्या बाबतीत आपण ते सगळं बघितलं. तुम्ही बेंटिंगच्या बाबतीत आणखी एक मुद्दा मेकॉले जो आहे ना, मेकॉलेचं काय लक्षात ठेवा, बेंटिंगच्या कालखंडातला आहे तो. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षण दिलं पाहिजे, त्याचा पुरस्कार तर तो होता. त्याने झिरप्ता सिद्धांत मांडला, हे लक्षात राहू द्या. झिरप्ता सिद्धांत कोणाचा, मेकॉलेचा. 1835चा सिद्धांत आहे. त्याला महात्मा फुले यांनी विरोध केला. झिरप्ता सिद्धांत म्हणजे त्याचं म्हणणं होतं की उच्चवर्गीयांना शिक्षण दिलं की खालच्या वर्गामध्ये आपोआप झिरपत जाईल. महात्मा फुले म्हणलं असं जमणार नाही, असं होणं शक्य नाही आहे. भारतामध्ये जातीव्यवस्था आहे या ठिकाणी. ओके, मेकॉले बेंटिंगच्या काळातला. आता पुढे डलहौसी. डलहौसीचा कालावधी जर बघितला तर 1848 ते 1856 हा कालावधी आहे. बघा, 48 ते 56. आणि डलहौसी म्हणलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, संस्थानांचं खालसाकरण, खालसा धोरण. मग ते संस्थानं कोणते, कशा पद्धतीने, त्या सगळ्या बाबी. सगळ्यात महत्त्वाचं दत्तक वारसा नामंजूर करायचं. यांचं काय म्हणणं होतं, ब्रिटिश सत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे. ब्रिटिशांचीच परवानगी घेतल्याशिवाय कोणी दत्तकाला त्या ठिकाणी गादीवर बसवू शकत नाही. आणि मग सगळ्यांचे यांनी नामंजूरच करायला सुरुवात केली. डलहौसीचं धोरणच ते होतं की चला खाली करा आणि चला आम्हाला द्या तुमचे संस्थानं. मग यामध्ये वेगवेगळे संस्थानं आहे. सातारा संस्थान 1848ला खाली केलं याने. पुढे जैतपूर आणि संबलपूर, ही नावं लक्षात ठेवा. जैतपूर आणि संबलपूर हे 1849ला या ठिकाणी खालसा करतो. या उदयपूर महत्त्वाचं आहे 1852ला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं गाजलेलं म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई का नाराज आहे, तर 1853ला यांचं संस्थानसुद्धा खाली करतोय हा. नागपूर 1854ला, पंजाब 1849ला. पुढे प्रशासकीय कारण दाखवून वराड आणि अवध हे खाली गेले जाते. कारणंसुद्धा महत्त्वाची. दत्तक वारसा नामंजूरमध्ये सातारा, जैतपूर, संबलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर, पंजाब.
मात्र प्रशासकीय कारण ज्या ठिकाणी बाबा भ्रष्टाचार चालू आहे, काही चालू आहे, त्याच्यावर वराड आणि अवधवर तर प्रश्न आलेले आहे याच्या आधी प्रशासकीय कारणावरून. कसे प्रश्न येतात हे तुम्हाला प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये आपण घेऊया. डाऊट सॉल्विंग सेशन जे आपण 10 वाजता घेतोय रात्री लाईव्ह, त्यामध्ये. आता डलहौसीच्या काही सुधारणा फार महत्त्वाची आहे. सुधारणांवर खूप सारे प्रश्न आहे, जोड्या आहे, खूप सारं आहे, कधी कोणत्या बरेच मुद्दे आहे, त्याचे परिणाम सगळं काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोहमार्ग, पहिली रेल्वे जी म्हणतोय ना आपण 1853, त्याची तारीखही तुम्हाला माहीत असावी. किती तारीख आहे? 16 एप्रिल 1853. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे हा सुरू करतोय. पुढे टेलिग्राफ लाईन 1853लाच कोलकाता आणि आग्र्यामध्ये. पोस्ट पद्धती 1854मध्ये पोस्टाची सुरुवात करतोय भारतामध्ये हा. ओके. विविध बंधारे, बांधकाम विभाग, पुलं बांधणे, त्या सगळ्या बाबी. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या काळात आणखी एक म्हणजे कायदा जर म्हणाल तर तो म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा जो 1856 आहे, हा याच्या कालावधीमध्ये संमत होतोय. इंटरेस्टिंग असे मुद्दे आहेत. ओके. आता इथे प्रश्न असा आला होता की डलहौसीने रेल्वे जाळे का उभारले. मग त्यामध्ये होतं की अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी, गुंतवणुकीवर नफा मिळवावा, भारतीयांना स्वस्त आणि सहज वाहतूक व्हावी. मित्रांनो, भारतीयांना सहज स्वस्त वाहतूक त्याचा काही हेतू नव्हता. तो मुद्दा इथे लक्षात ठेवा. याच्या काळामध्ये मग एक सनदी कायदा होतोय. कधीचा? 1853चा सनदी कायदा. बघा, सनदी कायदा कधीचा? 1853चा. तो लक्षात ठेवायचा आहे. आपण बघतोय दर 20 वर्षांनी त्या ठिकाणी जे कंपनीचे अधिकार वाढणार होते, इथे पार्लमेंट ठरवेल ती मुदत, असं सांगण्यात आलं. म्हणजे कंपनीवरची अनिश्चितता वाढत चालली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. म्हणजे 1856ला इथे ठरलं या कायद्यानुसार की 1856 पासून त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया, आणि ती सुरुवात झाली इंडियन सिव्हिल सर्व्हिसला. ते इथे लक्षात राहू द्या. चला पुढच्या आपण आता बघा इथे तुम्ही जवळपास 1857च्या आसपास येऊन पोहोचलेले आहात. पुढचं एकदम महत्त्वाचे या ठिकाणी गव्हर्नर जनरल आहेत, ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. आता लॉर्ड कॅनिंगला एकतर शेवटचे गव्हर्नर जनरलही म्हणतो आपण आणि पहिले व्हाईसरॉयसुद्धा म्हणतो, हे लक्षात घ्या. कॅनिंगचा कालावधी जर बघितला तुम्ही 1856 ते 1858, आणि हे आपल्याला का लक्षात ठेवायचे, कारण यांच्या कालखंडात 1857चं हे झालं आहे, बंड झालं आहे. मग 1858चा जाहीरनामा राणी, तो जाहीरनामा हा कॅनिंगच्या कालखंडात मांडला गेला. पुढे महत्त्वाची 3 विद्यापीठं कोलकाता, मुंबई आणि मद्रास 57चे ते यांच्याच कालखंडामध्ये आहे. या सगळ्या बाबी आम्हाला इथे माहीत असणं गरजेच्या आहेत. कॅनिंगच्या बाबतीत या बाबी आहे. मग कॅनिंगला आम्ही पहिला व्हाईसरॉय म्हणून ओळखतोय. भारतीय संस्थानिकांना त्यांची परवानगी परत दिली याने. आणि कॅनिंगच्या काळामध्ये आपण बघतो 1858 पुढे तो 1858 ते 1862 या कालावधीत काय म्हणून कार्यरत आहे? व्हाईसरॉय म्हणून. आधी काय कार्यरत होता? भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून. आपण बघतोय 1858चा जो कायदा झाला यामध्ये काही नावं बदलले. जसं भारतमंत्री नाव, हे नवीन भारतमंत्री त्या ठिकाणी जे आपण संचालक मंडळ आणि नियंत्रक मंडळ होतं त्याऐवजी भारतमंत्री नेमला गेला ब्रिटनमध्ये. भारतामध्ये व्हाईसरॉय गव्हर्नर जनरलला म्हटलं गेलं. तिकडे पहिला भारतमंत्री स्टॅनले बनतोय, इकडे पहिला व्हाईसरॉय कॅनिंग बनतोय, हे माहीत असावं. मग 1858 ते 62 मध्ये काय होते बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचा 1861चा कायदा होतोय. कॅनिंगच्या कार्यकाळात हा होतो. इथे उच्च न्यायालयाची स्थापना आहे 1861च्या ॲक्टनुसार. ओके. भारतीय शासक मसुदे यांना सर ही पदवी देण्यास सुरुवात केली आणि कॅनिंगनेच. पुढे शिक्षण खातं सुरू केलं आहे. बऱ्याच बाबी आहेत कॅनिंगच्या कालखंडातल्या, त्या आम्हाला माहीत असल्या पाहिजेत. पुढे मी जातोय. पुढचे लॉर्ड लिटन. लिटनच्या आधी मध्ये एक इथे बघा मेयो होऊन गेला आहे. लॉर्ड मेयोबद्दल आम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागते. काय? लॉर्ड मेयो याने आर्थिक विकेंद्रीकरण केलं. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव केला आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून आपण मेयोला ओळखतो, जे 1870 मध्ये याने ठराव मांडला. ओके. आणि ह्याच्यावर एक प्रश्न असाही आला होता की याचा खून कोणी केला? अंदमान बेटावर मेयोचा खून शेर अली या व्यक्तीने केलेला आहे. तो प्रश्न येऊन गेला आहे तसं MPSCला. पुढे पहिली जनगणना 1872 मधली. ओके. ती सुद्धा याच्याच कालखंडात आहे, मेयोच्या. त्याच्यानंतर येतो मग तो आमचं लॉर्ड लिटन. आमचा म्हणजे हा डेंजर आहे, याच्यावर याने फार अन्याय केला भारतीयांवर. लिटनचा कालावधी जर विचारला तुम्हाला 1876 ते 1880 बघा लिटन. आणि लिटनच्या कालखंडातल्या घटना फार महत्त्वाची. इथे नेमकं याच कालावधीमध्ये दुष्काळ पडतोय. आणि हा या दुष्काळामध्ये काय करतोय माहिती का? 1 जानेवारी 1877ला हा एक दिल्ली दरबार भरवतोय. दिल्ली दरबार. त्या ठिकाणी राणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी कैसरी हिंद ही पदवी बहाल करतोय. कोण? लिटन. म्हणजे इकडे सगळं हाल चालले आणि हा तिथे उद्योग करतोय.
इथे आणखी एक मुद्दा आहे की गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका प्रश्न आला आहे त्यावर की या दरबारामध्ये एक खादीचा वेश धारण करून त्या ठिकाणी उपस्थित होते. पुढे शस्त्रास्त्रावर बंदी कायदा तोही आणतोय हा. त्यानंतर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट सगळ्यात महत्त्वाचा याचा कायदा, ज्याला आपण वृत्तपत्राची मुस्कटदाबी करणारा कायदा म्हणतो, तो 1878चा यांनीच आणला आहे तो भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं याने भारतीय जनता का खवळली तर ते याने ते 21 वरून जे वय 19 वर केलं आहे ना सिव्हिल सर्व्हिसेससाठी, इथे फार मोठा घोळ होतोय. या बाबी लक्षात ठेवाव्या लागेल. लॉर्ड लिटनच्या बाबतीत पुढे जातोय मी. रिपन, लॉर्ड रिपन. रिपनचा कालावधी काय आहे? 1880 ते 84. ओके, 80 ते 84 रिपनचा कालावधी आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हा रिपन म्हणजे एक लोकप्रिय उदारमतवादी, भारतीयांसाठी एक अत्यंत चांगला व्हाईसरॉय म्हणून या ठिकाणी आपण ओळखतो रिपनला. कारण याने काय केलं माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा याचा जो लिटनचा कायदा होता ना व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट, तो इथे 1881ला रद्द केला. दुसरं याने याच्या काळामध्ये ते हंटर कमिशन आहे, विल्यम हंटरचं ते WW हंटर शिक्षणविषयक कमिशन, ज्याच्यापुढे महात्मा गांधी साक्षी देत आहेत. पुढे याने 19 वरून ती वयोमर्यादा 21 केली. रिपनचे कार्य हे फार महत्त्वाचे. आणि रिपनच्या काळात एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे इल्बर्ट बिल विधेयक, याचा मी कालच्या लाईव्हमध्ये उल्लेख केला होता. इल्बर्ट बिल याने ते इल्बर्ट बिलाला त्या ठिकाणी पुढे आणलं. मात्र युरोपियन आरोपींवर भारतीय न्यायाधीश खटले चालवणार होते, मात्र त्याला विरोध झाला आणि मागं घ्यावं लागलं बिल त्या ठिकाणी. पुढे या ठिकाणी याच्याच कालखंडात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रमेशचंद्र मित्र यांची नियुक्ती होते. पहिले भारतीय ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी जाणारे रमेशचंद्र मित्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड रिपन जो ओळखला जातो तो म्हणजे स्वराज्य संस्थाचा कायदा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882चा. पुढे मग 1881 याच्या काळामध्ये आपण बघतोय पहिला फॅक्टरी ॲक्टसुद्धा आहे, तोही आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा महत्त्वाच्या बाबी रिपनच्या बाबतीत तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढचा व्यक्ती आहे लॉर्ड कर्झन, ज्याच्या राजवटीची तुलना लोकमान्य टिळकांनी औरंगजेबाच्या राजवटीशी केली होती. आता कर्झनच्या आधीमध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती होऊन जातो 1884 ते 88 तो म्हणजे डफरीन आहे, ज्याच्या कालखंडात राष्ट्रीय सभा स्थापन झाली. हा कर्झन जर बघितला तुम्ही 1899 ते 1905 हा कालावधी याचा बघा. 1899 ते 1905 एक कट्टर तिकडचा देशभक्त आहे, ब्रिटिश साम्राज्यवादी फार. याचं सगळ्यात महत्त्वाचं हा गाजला कुठून तर इथं. याला नंतर राजीनामा दिला याने त्या घटनेमुळे, तो म्हणजे बंगालची फाळणी 1905ची. पुढे याचे आणखी महत्त्वाचे बरेच कायदे जे अन्यायकारक होते. पतपेढी कायदा, पतसंस्था कायदा आहे 1904चा विद्यापीठ कायदा आहे बघा. पतसंस्था कायदा, विद्यापीठ कायदा, शिक्षणासंदर्भातला रॅले आयोग याच्या काळातला माहीत असलं पाहिजे तुम्हाला. रॅले आयोग 2-3 वेळेस विचारला ना परीक्षांना. पुढे प्राचीन स्मारकाचा कायदा 1904चा. हे सगळं माहीत असलं पाहिजे. बघा पुढे मी जातो आहे. पुढे आणखी एक अँड्रू फ्रेझर कमिटीसुद्धा यांनी नेमली होती भारतीय पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी. पुढच्या या ठिकाणी मी याच्याकडे जातो आहे व्यक्तीकडे. बघा कर्झन नंतर तुम्हाला असं लक्षात ठेवण्यासारखे नावं कोणते आहेत? एकदम लहान तुम्हाला मिंटो आहे. मिंटोचं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? मोर्ले मिंटो कायदा 1909चा तेवढा लक्षात ठेवा. मोर्ले भारतमंत्री होता, मिंटो व्हाईसरॉय होता, तेवढंच फक्त. ओके, कारण की मिंटो हा 1905 ते 10 याच्या काळात वंगभंग आंदोलन झालं. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग दुसरा लक्षात ठेवा. हार्डिंग म्हणतोय मी दुसरा. का लक्षात ठेवायचा हा? याच्या कालखंडात 1911 हा 1910 ते 1916 आहे. 1911 काय होते? बंगालची फाळणी रद्द होती. कोणी केली आहे? राजा पंचम जॉर्ज. त्यानंतर एक चेम्सफोर्ड लक्षात ठेवायचं तुम्हाला, कारण की हा चेम्सफोर्ड ॲक्ट झाला आहे कधी? 1919ला. मग याच्या काळात होम रूल चळवळ झाली 1916ला. रौलेट कायदा 1919चा. जालियनवाला बाग हत्याकांड 1919ला आहे. खिलाफत चळवळ आहे. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणजे हा चेम्सफोर्ड. त्यानंतर एक आपण बघतो महात्मा गांधींच्या काळात जो त्या ठिकाणी थोडासा याच्यात आला होता चर्चेत, तो म्हणजे आयर्विन. हा एक व्हाईसरॉय आहे. आयर्विन याचा कालावधी बराच आहे 1926 ते 31. आयर्विनच्या काळात काय काय होतं? आता 26 ते 31 म्हणलं. 1927ला काय होतं? सायमन कमिशन येते 27ला. 28ला नेहरू रिपोर्ट येतोय, तो याच्या काळातला माहीत असला पाहिजे तुम्हाला. पुढे 29ला लाहोर अधिवेशन आहे बरोबर 29चं. दांडी यात्रा 1930ची. पहिली गोलमेज परिषद 30ची. आणि गांधी आयर्विन करार तो 5 मार्च 1931चा. त्याच्यामुळे आयर्विन आपल्याला तिथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर लिन लिथगो आपण बघतो 1936 ते 44. बघा लिन लिथगो याचा कालावधी फार मोठा आहे. लिन लिथगो आता याच्या काळात फार मोठ्या घटना नाही आहे, महत्त्वाची मी सांगतो तुम्हाला. लिन लिथगो मित्रांनो 36 ते 44 याच्या काळात काय हो? वैयक्तिक सत्याग्रह चळवळ गांधीजी 40ला सुरू करतायत. क्रिप्स मिशन 42ची आहे. छोडो भारत 42ची आहे. आणि पुढे 42 ते 47 कोण येतोय?
44ला येतोय, सॉरी 44 ते 47मध्ये वेव्हेल येतोय, वेव्हेल, लॉर्ड वेव्हेल, जो वेव्हेल योजना मांडतोय 45ला. कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना 46ला येते, ज्याच्यामध्ये क्रिप्स आहे, अलेक्झांडर आहेत आणि लॉरेन्स आहेत. पुढे 46चं आपलं हंगामी सरकार आहे. 2 सप्टेंबर 46 पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबरची यांच्याच काळात आहे. ॲटलीची घोषणासुद्धा याच्या काळात आहे, वेव्हेलच्या काळात आहे. आणि पुढे शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय म्हणून आपण कोणाला ओळखतो, लॉर्ड माउंट बॅटन. ओके, माउंट बॅटन 1947ला आला. याने तो कायदा 18 जुलै 1947चा कायदा तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. तो याच्या काळात संमत होते. भारताची फाळणी होते 14-15 ऑगस्ट, ते लक्षात ठेवा. आणि मग स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून आपण नंतर पुन्हा यांना नामकरण करतोय, पुन्हा गव्हर्नर जनरल म्हणतोय आपण, माउंट बॅटन. शेवटचा इंग्रज गव्हर्नर जनरल माउंट बॅटन. आणि मग भारतीय स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणल्यावरती नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, सी राजगोपालाचारी किंवा सी राजगोपालाचारी, पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. मित्रांनो, अशा पद्धतीने हे मुद्दे आहेत आणि मला वाटतं एवढे जर तुम्ही केले तर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय याबद्दलचे तुमचे कोणतेही प्रश्न चुकणार नाहीत. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तुम्ही जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतायत त्यांनी 10 PM तर आज हजर राहायचं आहे. आज नाही जमलं नंतर तुम्हाला ही लिंक कधीही बघा, तुम्ही खाली लाईव्हची लिंक दिली आहे, यावरचे सगळे प्रश्न उत्तर तुम्हाला त्या लिंकवर त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि 9 PM मराठी व्याकरण. ओके, त्यासाठी सुद्धा हजर राहा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.